तुम्हाला माहीतच आहे की तूप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत असं फायदेशीर ठरत असतं. हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंसाठी, तसेच त्वचेसाठी, आपल्या एकूणच आरोग्यासाठी तूप अतिशय असं आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक असं मानलं गेलेलं आहे. परंतु तूप खाऊन आपण आपले वजन सुद्धा कमी करू शकतो. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये तूप खाऊन वजन कसे कमी करता येईल, याचबरोबर किती प्रमाणात तूप खाल्लं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ते आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तूप म्हणजे वजन वाढवणारा पदार्थ अशी काही सर्वसाधारण समजूत आहे. यामुळे ज्यांना वजन कमी करण्याचा प्रयत्न जे करत आहे तर ते अनेक जण पूर्णपणे तूप बंद करतात. मात्र पोषणशास्त्रानुसार मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जर तूप खाल्लं तर वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत होऊ शकते. अर्थात जास्त तूप खाल्ले की वजन कमी होते याचा असा अर्थ त्याचा नाहीये. योग्य आहार आणि व्यायामासोबत तुपाचा समतोल वापर अतिशय असा महत्त्वाचा ठरत असतो. तूप हे आरोग्यदायी हेल्दी फॅटचा उत्तम सोर्स असं मानलं गेलेलं आहे. याच्यामध्ये फॅट सोल्युबल जीवनसत्व जसे की ए, डी, ई आणि के असतात. तसेच काही प्रमाणात ब्युटेरिक ऍसिड सारखे घटक असतात जे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले गेलेले आहेत. चला तर तूप वजन कमी करण्यास कसे मदत करू शकते हे बघूया. तूप खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. तुपातील चरबीमुळे जेवणानंतर बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे वारंवार खाण्याची सवय कमी होते आणि अनावश्यक कॅलरींचं सेवन टाळलं जातं. याचबरोबर तुपाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते. चांगले पचन हे वजन नियंत्रणासाठी अतिशय असं महत्त्वाचं ठरत असतं. याचबरोबर तूप खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तूप शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतं. यामुळे थकवा कमी होऊन व्यायाम आणि शारीरिक हालचाली करण्यास आपल्याला मदत मिळू शकते. याचबरोबर तूप खाल्ल्याने साखरेची इच्छा सुद्धा कमी होऊ शकते. जेवणात थोडं तूप असल्यास गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा काही प्रमाणात कमी होते. यामुळे अतिरिक्त साखर आणि कॅलरींचं सेवन आहे तर ते आपल्याकडून कमी होतं. तर अशा प्रकारे तूप आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करत असतं. वजन कमी करण्यासाठी तूप कसं खायचं आहे हे बघूया. दिवसाला 1 ते 2 चमचे तूप आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. आणि हे आपल्या आहारामध्ये घेत असताना आपण गरम गरम वरण भात असेल, भाकरी असेल किंवा पोळीवर याचा वापर करून आपण हे तूप आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. किंवा सकाळी कोमट पाण्यातून तूप मिसळून पाणी पिण्याचा ट्रेंड आहे, परंतु याचे काही वैज्ञानिक पुरावे मर्यादितच आहेत. यामुळे तूप आपण वरण भात किंवा भाकरी, चपाती, पोळी बरोबर खाऊ शकतो. परंतु तूप जर खाल्ले म्हणून आपण इतरही तेलकट पदार्थ खाण्याचे प्रमाण आपण वाढवायला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे तूप तुमच्या आहारामध्ये खूप असं आपल्याला आरोग्यदायी आणि आरोग्यवर्धक तर आहेच आणि सौंदर्यवर्धक सुद्धा तूप आहे. तर तुपाच्या साह्याने नक्कीच आपण आपले वजन कमी करू शकतो. जर तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज 1 ते 2 चमचे तूप आवश्यक असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण याचं सेवन केलं तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल, वजन कमी होईल. याचबरोबर आपल्या एकूणच शरीरासाठी ते अत्यंत असं फायदेशीर ठरेल. चला तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.